आणि पुन्हा एकदा दुसरं बाळ जे आहे घरी आलेलं इकडं, तिकडं ते गेलेलं आहे आणि इकडे हे आलेलं आहे. ठेव खाली. हां घे घे आडू घे. वा वा वा, बघा बहीण भावाचं प्रेम असं असते. हो मोठी. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्व मजेत असणार. आणि सध्या आम्ही आलेलो इकडे गावाकडे तपनला. आणि तुम्ही पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये की बा आपल्या घरी नवीन बाळ येणार होतं, म्हणजेच की भावाचं इकडं मोठा भाऊ आहे. तुम्ही पाहिलं असेल. आणि बरेच जण कन्फ्युजन झाले होते की बा मागं 2 महिने आधी एक व्हिडिओ टाकला होता की बा आई जी आहे नातवाला भेटायला गेली. तर तेव्हा जे होतं ते बाळ म्हणजेच आपल्या दादाचं होतं बहिणीचं. आणि सेम असं नावामध्ये पण सांगितलं. कालच्या व्हिडिओमध्ये काय गोंधळ झाला, तर एक आहे आमच्या घरी राधिका अजय वराडे, म्हणजे मोठ्या बहिणी आणि मोठ्या भावाचं, आणि मी 3 नंबरचा म्हणजेच. आणि ते पण कन्फ्युजन आहे अजय विजयमध्ये. आणि आडनाव सेम आणि सुरुवातीचं नाव पण सेम, मिडल नेम आहे, फक्त चेंज आहे दोघा भावामध्ये अजय आणि विजय. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं असेल. पण आता दूर होऊन जाणार आहे सर्व, कारण आता आपण त्या बाळाला पण पाहणार आहे. ॲक्च्युली पाहण्याचं काम नंतर होणार आहे, पण वेलकम करणार आहे. आणि जवळपास 3 महिने झालेले आहे बाळाला, जास्त म्हटलं चालते. आणि आता गावकडे आलेलं इकडं तपनला माहेर राहून वहिनी. आणि आता जायचं आपल्या खाली नेमकं आहे. तर आई पण तिकडे जायला मंदिरात नाही, कारण तुम्हाला माहीत आहे संध्याकाळचा टाईम झाला म्हणजे मंदिरात नाही, साहजिकच आहे. पूजा वगैरे होईल आणि लगेच चला बघूया आपण खालची काय तयारी आहे. तर आणि अंधार आहे थोडंसं इकडं, त्यामुळेच चला रस्ता आहे असं. ही सर्व तयारी बघा, फुलं वगैरे काढलं इकडं. हो. आणि इकडं बघा वेलकम बेबी सर्व लागलेलं मेन. आणि इकडं बेडवरती तयार केले सर्व. आणि कशी तयारी आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा. देऊ जा ना आईला, आवाज दे ना लक्ष्मी आईला. जा जा पटकन. आणि बाळीने तसं आता छान इकडं तयारी पण केली सर्व. आई पण आलेली इकडं. आवाज वगैरे तसं आहे बाळाचं नेमकी काय काय नाही. तर आणि बघा मेन फुलं वगैरे बेड्यावरतीच आहे. कशी वाटत आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता चालेल का. तर असं आहे वेलकम बेबी. रांगोळी वगैरे काढलेलं आहे आणि फुलं वगैरे टाकलेलं तुम्ही पाहिलं असेल. आणि मी देऊ पण गेलेलं आहे, मनू पण गेलेलं आहे. आणि इकडे बाळाला आणणं चालू आहे. वास्तव पाहता हे बाळाला आणणं आई आली होती तेव्हाच झालं, पण तेव्हा व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे. आता पुन्हा एक वेलकम म्हटलं चालते सर आईच्या हातानं. आणि सर्व मुलं आहे. देऊ पण इकडे इकडे देऊ इकडे म्हणून. आणि इकडं आणि पुन्हा एकदा दुसरं बाळ जे आहे घरी आलेलं इकडं, तिकडं ते गेलेलं आहे आणि इकडे हे आलेलं आहे. ठेव खाली. वा वा. आणि आलं तेव्हा पहिले रडत होतं ते खूप. हो, त्याच्यामुळे जास्त चांगलं वाटलं नाही. आणि आता परत व्हिडिओ घेतलेला आहे. आणि सर्वजण बसलेले इकडं शांततेत. अरे वा. श्लोक तू काय बघत आहे, काय पाहत आहे तू. हा हो हो आहे, लक्ष आहे. आणि इकडे तिकडे आई पण आहे मग. आताच वेलकम केलेलं. आई गेली ती कानाला. हां. आणि इकडे योगेश पण आहे. आणि चला पटपट आता कोण फुके फोडणार फास्ट, कोण फोडणार चला. हो साईडला घ्या बाळाला जरसं, कारण बाळ भिवू शकते. चला कोण फास्ट फोडते. हा बरोबर ठीक आहे ठीक आहे. फोटो राहिले काढायचे त्याच्यानंतर होणार आहे. ठीक. तर असं आहे बाळाच्या दोन्ही आजी तिथं पण दवाखान्यात सोबत होत्या आणि इथं पण सोबत वेलकम करायला. मला वाटते आई त्या दिवशी नव्हती, दुसऱ्या दिवशी आली भेटीला, 5वीच्या दिवशी. बाकीचे खूप जण सर्व आलेले होते. आधी जेव्हा भेटेल केलं तेव्हा वेगळं वाटत आहे ना, आता चांगलं वाटत आहे. ठीक आहे चला. आणि खूप आता हे घड्याळ बंद आहे, पण बराच उशीर झालेला आहे. आता वाजत आलेला आहे 7च्या वर जेमते. हो फोटो वगैरे घ्यायचे आहे, त्याच्यानंतर येणार शूट पुढचा.
हो इकडे बाळ पण आलेलं आहे आणि मनूचं बघा काय चालू आहे. काय करताय मनू? बस खाली हळू. आणि धर 2 मिनिटं. हा घे घे हळू घे. वा 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 बघा बहीण भावाचं प्रेम असं असते. हो मोठी बहीण म्हणू मोठ्या भावाची म्हणजेच अमोल दादाची, हा दुसऱ्या भावाचा म्हणजे अजय दादाचा. सध्या आणि एक जण फोटो पण घेणं चालू आहे. हो आणि हा लायना सर्वात योगेश. मस्त काय त्याची तयारी झाली होती शेतामध्ये जायची, पण बाळ येणार आहे म्हणून तो घरी वापस आला शेतामधून जाऊन. शेतामध्ये चाललो होतो मी. हां बाळ येणार. मग साहजिकच आहे, बाळाच काका आहे तू. मग पण तिकडे आला नाही तू. हा तिकडे हां हो पिंजरला नाही आला, वाशिमला नाही आला. शेताच्या नाही आलो. खाऊन नाही आला. शेताच्या नाही गहू आहे. हां चला असं घे चाल घे पटकन. बघा सर्वजण चौकात बसलेले आहेत. मेन म्हणजे मनू पण आहे, एक दीदी, हा श्लोक मोठा भाऊ आणि हा विनय त्याचाच भाऊ आहे आणि श्लोक पण. असे 4-5 जण आहे. तर जे आहे ते आहे सध्या, बाकीच्या नंतर येणार आहे तुम्हाला पाहायला व्हिडिओमध्ये. आणि बरेच जण आहे, खूप जण आहेत. चला फोटो पण काढणार आहे, व्हिडिओ पण घेणार. आता फोटो वगैरे काढणं झालेले आहे सर्व आणि आपलं अधुरं काम आपण आता पुरं करणार आहे. चला पटपट. कोण फुगे फोडणार जास्त? देऊ फुगे तू फोडणार आहे का? चला पटपट फोडा मग. हां चला कोण फोडणार आहे? चला पटपट. हातानं खालचे 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 फोडा फोडायचे तुम्हाला. चला फोडा पटपट. हळू हळू. बस बस बस. म्हणून घाबरत आहे, म्हणून गेले तिकडं. हो अरे लागते नसते पडत. फुटत नाही का? राहू दे. हातान फोडायचे असे हळू फोडायचे बाय. आहे नाही येणार आहे माहिती आहे. चला असं आहे. बस झाले आता, बाकीचे राहणार आहे, लढणार आहे बाळ, नंतर येणारच आहे. थोडंसं झालं याला. आता थोड्या वेळा आधी चॉकलेट वगैरे दिलं सर्वाला, पण इकडे फुग्याची मांग चालू आहे आणि सर्व फुगे काढायचे आणि एक द्यायचे सर्वाला. हां पहिले या बाळाला दिला एक फुगा. हो चला कोणाला पाहिजे? हळू 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 काढे. सोडायचे आहे ते. कोण सोडणार? येऊ का सोडतं का? एक एक काढायचं आहे आणि द्यायचं आहे. हळू हळू. गणपत नुसतं खेळणं चालू आहे श्लोकचं. ए बाळा घेऊ लागते. चला चला बाहेर चला. चला हळू यात. हां दे इकडं. देऊ तुला दुसरं देतो. हे घे बाळा पकड. कुठे गेलं ते? ए तिथी हे घे हळू. हा बस हळू जा हळू. इकडे पण फुगे पहा हातामध्ये दिल्या सर्व. आणि खस हो ते घे ना. उचल कोणतं पाय तुला उद्याला आता. हां हो आता बरेचसे आता काटा नाही येत. हे फोटोसाठी राहू द्या लागणार आणखी जर फोटो काढायचे असले तर. हो बा पकड लवकर. पकड पूर्ण पकड हातात. हां उचल. आणि हे पाय देऊचं काम काय घे ना. सोड त्याचा. हो शेवटी पूर्ण जे आहे आता पूर्ण धिंगाणा वगैरे केलेला लेकरांना. तर ठीक आहे पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. वेलकम झालं बेबी वेलकम. पण झालं असं की आई जे आहे आणायला गेली होती. तर बाळाला आणायला आई गेली होती. दादा हां दोघंजण गेले होते आणि सोबत आणलेलं पण आहे बाळाला. किती वाजता गेलो? सकाळी 2 वाजता गेलो आम्ही. सकाळी 6 गेलो. बापा लय उशीर झाला. म्हणजे 7 वाजताच आपला व्हिडिओ वगैरे सर्व कंटिन्यू. आणि आई पण तिकडे गेलेली आहे आताच. सर्व बेबी वेलकम पण व्यवस्थित झालं. तुम्ही म्हणसाल आता आई आली, दोन्ही आई आल्या, बाकीचे का बरं नाही आले? तर आता प्रत्येकाचं असतं म्हणा वेगवेगळं. काही जणांना आवडते, काही जणांना नाही आवडत, त्याच्यामुळे ते काही आले नाही. तर पण तरी आईच्या हाताने वेलकम वगैरे केलं तरी ठीक आहे. म्हटलं व्यवस्थित झालं असेल. तुम्हाला आवडलं असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आईसाठी पण एक लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत आम्ही येणारच आहे.
बाळपणाचा झोपलेला आहे, कारण खूप आवाज चालू होता बाळाचा पण. लावला तुझं ना? पिल्याला. आई वाशिमला पण आली होय. 2 वेळा आले तर. 2 वेळा. आणि बाळाचं नाव काय आहे? या बाळाचं? हां. आणि तुम्हाला पाहायला आवडेल का ते पण सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला आपण घेऊन येऊ परत. दाखवूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी जर कमेंट करसाल तर. कारण एक बेबी, तिकडचा एक बेबी, हे एक बेबी, असे 2 बेबी आलेले आहे. दोन्ही नवीन वेळ घरी. आणि काही दिवसाआधीच वेलकम झालेलं आहे तिकडे पण. आणि आज इकडे पण वेलकम झालेलं आहे. असं आहे. आणि बाकीचे व्हिडिओ येणारच आहे. तर आत्ताच इकडं वेलकम करून आलेलं आहे. बेबी वेलकम. नाव बी येत नाही मला. काय? हां. आणि मेन म्हणजे बाळाची लहानी आजी. तुम्ही आलेले होते का नाही भेटीला? वेलकम बेबी करायला वाशिमला आल्या? हा. तपनला इकडं दक्षला नाही. नाही का? तर असं आहे ते वेळेवरती. कारण झालं. हां. आणि मेन म्हणजे सॉरी आता कमी करता मी तरी प्रयत्न. मेन म्हणजे जास्त येत आहे. पण झालं असं की नेमकेच काकू याशी आणि तिकडे झालेला होता प्रोग्राम वेलकमचा. ते कारण झाले होते ना. हो, त्याच्यामुळेच नाहीतर आल्या असत्या. हो. आणि आमचं जे आहे प्रोग्राम आजचा इकडंच आहे. कारण तुम्ही असाल घरी गेले नाही का तुमच्या? नाही घरी नाही गेलो. जाऊ आम्ही घरी आता. का बरं, काय झालं आपल्या घरात? आपल्या घरी आपला बाळ्याचा होता ना मोठा तर मोठ्या सुनबाईचा, हा. म्हणून थांबलो इकडं आलतो. आपलं घर काय उघडं नाही सध्या. त्याच्या जाळजुळे व्हायला आहे ना. 2-3 महिन्यापासून घर बंद आहे. आता पाण्याची पण अवस्था नाहीये. नाही. त्यामुळे म्हटलं की इकडंच ठीक आहे आजचे दिवस. हो. आणि त्यामुळे इकडे आल्या सर्व. आपल्याला काय रातभर सकाळी उठून जावं लागते आणि तेवढा आहे मग झाडझूड करायला पुरत नाही. तर उद्याचा व्हिडिओ येणारच आहे. त्यामुळे समजणार नेमकं काय कुठे जाणार काय नाही तर. हो. तर चला असा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.